तर या मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। आंदोलकांवरील हे गुन्हे मागे घेण्यावर आता मतभेद सुरू आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात सर्व गुन्हे मागे घेऊ, तर गृहमंत्री म्हणतात आंदोलनाचेच गुन्हे मागे घेऊ, गंभीर गुन्हे हे मागे घेतले जाणार नाहीत। सर्व गुन्हे मागे घेण्यावर छगन भुजबळ यांचा देखील आक्षेप आहे। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यावर मतभेद सुरू आहेत। तर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय म्हणाले, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत, तसेच छगन भुजबळ काय म्हणालेत आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवालीसह मागे घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे, ते इथं स्वतः साक्षीला आहे। या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत, गुन्हे मागे घेण्याचे असतील, इतर जे काही असतील ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल, हा शब्द या ठिकाणी मी देतो। गुन्हे मागे घ्या, ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या, ज्या पोलिसांवर हल्ले केले, जखमी त्यांचे गुन्हे असेल मागे घ्या। हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल। कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं, कोणाची घरं जाळली आंदोलन म्हणून, गुन्हे मागे घ्या। अंतरवाली सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो, ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील। मात्र घरं जाळण्याचे गुन्हे असतील, पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे, सरकारी बसेस जाळलेल्या आहेत, असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे की असे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही। बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतो।